आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे. मी गेल्या आठवड्यात एक घराचा व्हिडिओ अपलोड केलेला होता. 2-4 महिने झाले मी व्हिडिओ करते, तरी माझ्या मिस्टरांनी काय माझे व्हिडिओ अजून पाहिलेले नव्हते. मग मी तो घराचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवरती आला आणि त्यांनी तो पाहिला. आणि पाहिल्यानंतर मला विचारलं नाही, सांगितलं नाही, काहीच नाही. दुसऱ्या दिवशी मला हे स्टँड त्यांनी आणून दिले. हे बघा, मी माझे व्हिडिओ बघून मी काढते म्हणून ॲटलिस्ट बायकोला विचारतात तरी, तुला स्टँड वगैरे आणायचं का काय, मला सांग तुला काय पाहिजे ते व्हिडिओसाठी. काही नाही, मला हे स्टँड आणून दिलं. हे बघा, हे स्टँड आणून दिलं. याच्याबरोबर माईक देखील आणून दिला. हे बघा, हे स्टँड, माईक आणि मेन म्हणजे हा रिमोट. हा छोटासाच रिमोट आहे. हा ह्या स्टँडलाही बसतोय. हा छोटासा, याने ना असं व्हिडिओ चालू केला, चालू होतो, बंद होतं. म्हणजे ह्याची या व्हिडिओ करण्यात खूप जास्त गरज आहे. मला तर वाटते स्टँडपेक्षा जास्त याची गरज आहे. कारण आपण एकटे पण असलो ना तरी आपण व्हिडिओ बंद चालू आपण स्वतः करू शकतो. म्हणजे जर आपण एकटे असलो तर आपल्याला गरज लागते ना की कोणतरी व्हिडिओ चालू करावा, बंद करावा, आपला हात मध्ये येतो का काय असं वाटतं. पण नाही, हा छोटासा असं रिमोट आहे, त्याने व्हिडिओ बंद चालू आपण करू शकतो. त्यामुळे सगळ्यात मेन मला हे खूप आवडलं. आणि हेच काय, आणि हा माईक सुद्धा, म्हणजे एवढं सगळं माझ्या मिस्टरांनी माझा व्हिडिओ बघून मला आणून दिलं, प्रोत्साहित केलं आणि कामाची पोचपावती घरातच मिळाली. खूप आनंद झाला हे त्यांचं सरप्राईज बघून की मी व्हिडिओ करायला तर मला त्यांनी आणून दिल्या ह्या गोष्टी सगळ्या. खूप खूप सगळं माझ्या नवऱ्याला थँक्यू, मनापासून थँक्यू, लव यू. तुम्ही म्हणजे मला या गोष्टी न विचारता न सांगता आणून दिल्याबद्दल. आणि मला सांगायचं काय, तर अशाच गोष्टी माझ्या लाडक्या बहिणींना देखील त्यांच्या मिस्टरांनी आणून द्याव्या. त्यांच्या स्वप्नांना प्रोत्साहित करावं आणि त्यांनाही अशा काही गोष्टी लागणाऱ्या त्यांना उपलब्ध करून द्याव्या. थँक्यू.